समास आठवा. अखंड ध्यान निरूपण. श्रीराम ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. श्री समर्थ म्हणतात की ब्राह्मणांच्यावर असा प्रसंग आला तर आला, तो येऊन गेला, झाले गेले, होऊन गेले. म्हणून समजून ब्राह्मणांनी आता तरी स्वतःला शहाणे करावे. देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजती. मूर्ख अभक्त वेस्ती, दरिद्र भोगीजे. देवाची पूजा निर्मल हाताने करावी. त्या योगे पूजा करणाराला सर्व प्रकारचे भाग्य लाभते. मूर्ख, गैरशिस्त, अभक्त असा उपासक दारिद्र्य भोगतो. आधी देवास ओळखावावे, मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. प्रथम देवाला ओळखावे आणि मग अनन्य भावाने त्याला भजावे. त्या सर्वोत्तमाचा अखंड ध्यान धरावा. सर्वांमध्ये जो उत्तम, तया नाव सर्वोत्तम. आत्मानात्म विवेक वर्म, ठाई पाडावे. सर्वांमध्ये जो उत्तम त्याला सर्वोत्तम म्हणतात. आत्मानात्मविवेकाने हे वर्म जाणून घ्यावे. जाणो देह रक्षी, आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी. पदार्थ मात्रास परीक्षी, जाणपणे. जाणीव रूपाने जो देहाचे रक्षण करतो, जो द्रष्टा अंतरसाक्षी आहे, तो आत्मा जाणीव रूपाने पदार्थ मात्राची परीक्षा करीत असतो. तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो. प्रचितीने प्रत्यय येतो, प्राणी मात्री. सर्वांमध्ये, देहामध्ये तोच राहतो आणि सर्व इंद्रियांना चेतना देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतो. हे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी अनुभवास येते. प्राणी मात्री जगदांतरे, म्हणून राखावी अंतरे. दाता भोगता परस्परे, सकळ काही. जगताचा जो अंतर्यामी तोच सर्व प्राणी मात्रात आहे, म्हणून सर्वांची अंतःकरणे राजी राखावीत. तोच परस्परांचा दाता, भोगता इत्यादी सर्व काही आहे. देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी. त्रैलोकीचे प्राणी मात्री, बरे पहा. जो देव सर्व जगाच्या अंतर्यामी आहे, तोच आपल्याही अंतरात आहे व तोच त्रैलोक्यातील प्राणी मात्रांच्याही अंतर्यामी आहे, हे नीट जाणून घ्यावे. मुळी पाहणार तो एकला, सकळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. मूळ पाहणारा म्हणजेच द्रष्टा, सर्वांच्या ठाई तो एकच आहे, पण देह प्रकृतीमुळे सर्वांच्या ठिकाणी वेगवेगळा झाला आहे. भिन्न भासे देहांकारे, प्रस्तुता एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे. देहाच्या आकारामुळे भिन्न भासतो, परंतु वस्तुतः अंतःकरणातील जाणीव रूपाने तो एकच आहे. त्याच्या योगेच बोलणे, चालणे इत्यादी सर्व क्रिया होत असतात. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी स्वापद पाश्वादिक. किडा मुंगी देहधारक, सकळ प्राणी. आपले आणि परके सर्व लोक, पक्षी, श्वापदे, पशु आदी, तसेच किडा मुंगी इत्यादी सर्व देहधारक प्राणी. खेचर भूचर वनचर, नाना प्रकारे जळचर. चत्वार खाणी विस्तार, किती म्हणून सांगावा. आकाशात विचरण करणारे भूचर, वनचर, नाना प्रकारचे जलचर, चत्वार खाणी इत्यादी विस्तार किती म्हणून वर्णन करावा. समस्त जाणीवेने वर्तती, रोकडी पाहावी प्रचिती. त्याची आपुली संगती, अखंड आहे. सर्वजण जाणीवेनेच वागत असतात, याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. त्यांची व आपली संगती अखंड आहे.
जगदांतरे वोळला धनी, किती एकवटील प्राणी. परी ते वोळायाची करणी, आपणापासी. सर्व जगाचा अंतरात्मा हाच जगाचा मालक आहे. त्याला जर प्रसन्न करून घेतले तर सर्व प्राणी आपल्याजवळ एकत्र येतील, पण त्याला प्रसन्न करून घेण्याची कृती आपल्यापाशीच आहे. हे आपणाकडेच येते, राजी राखीजे समजते. देहासी बरे करावे ते, आत्मयास पावे. जगदात्मा प्रसन्न होईल असे करणे आपल्याच हातात आहे. सर्व प्राणी मात्रांना प्रसन्न राखावे. देहाला बरे केले की ते त्या देहधारकाच्या आत्म्यास पावते. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव. रागास आला जरी राव, चरी तंडो नये की. दुर्जन प्राणी असतो त्याच्याही अंतरात देव असतो, पण त्याचा स्वभाव लाथाड असतो. दुर्जनामुळे अंतरात्म्यास जरी राग आला तरी भांडण करू नये. प्रसंगी सांडीच कारणे, पुढे विवेके विवरणे. विवेक सज्जनची होणे, सकळ लोकी. प्रसंगी सोडून द्यावे आणि विवेकाने विवरण करून सर्व लोकात आपण सज्जनाप्रमाणेच वागावे. आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध. एका जीवने नाना स्वाद, औषधी भेदे. या देहाच्या संबंधामुळेच आत्म्याच्या ठिकाणी भेद दिसतो. पाणी एकच असते, पण औषधींच्या भेदाने ते नाना चवीचे होते. गरळ आणि अमृत झाले, परी आपण पण नाही गेले. साक्षत्वे आत्म्यास पाहिले, पाहिजे तैसे. जलच विष होते व अमृतही होते, पण त्याचे आपण पण म्हणजे जलत्व जात नाही. हे जसे तसेच साक्षीत्वाने आत्म्यास सर्व ठिकाणी पाहिले पाहिजे. अंतर्निष्ठ जो पुरुष, तो अंतर्निष्ठेने विशेष. जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे. अंतर्निष्ठ जो पुरुष असतो तो विशेष अंतर्निष्ठेचा योगाने जगात जो जगदीश आहे त्याला ओळखतो. नयनेची पाहावा नयन, मने शोभावे मन. तैसाची हा भगवान, सकळा घटी. डोळ्याने डोळा पाहावा, मनानेच मनाचा शोध घ्यावा. त्याचप्रमाणे आपल्या अंतरात्म्याच्या योगे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्यास ओळखावे. तेणे विन कार्य भाग आडे, सकळ काही तेणेची घडे. प्राणी विवेके पडावे, तेणेची योगे. त्या अंतरात्म्यात वाचून कुठलेही कार्य होऊ शकत नाही. सर्व काही त्याच्यामुळेच घडते, त्याच्यामुळेच प्राणी विवेक करू शकतो. जागृतीच व्यापार घडतो, संबंध त्यासीच पडतो. स्वप्नामध्ये घडे जो तो, येणेची न्याये. जागृतीत जो व्यवहार होतो तोही अंतरात्म्याच्या संबंधानेच होतो. स्वप्नातही जे काही घडते तेही अंतरात्म्याच्या योगेच घडते. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण. याचे कळता विवरण, सहजची घडे. आता जे विवरण सांगितले ते नीट कळले म्हणजे मग सहजच अखंड देवाचे स्मरण होते आणि अखंड ध्यानाचे हेच लक्षण आहे. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष. आत्मा सांडून अनात्म्यास, ध्यानी धरीती. सहज सोडून उगीच सायास करणे हाच मोठा दोष आहे. आत्म्यास सोडून लोक अनात्म्याचे ध्यान करतात. परी ते धरिताही धरेना, ध्यानी येती व्यक्तीना. उगेची कष्टती मना, कासावीस करूनी. पण प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही. ध्यानात नाना व्यक्ती येतात. लोक मनाला कासावीस करून उगीचच कष्टी होतात. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाची एकची दिसे.
भासो नये तेची भासे विलक्षण. मोठ्या प्रयत्नाने मूर्तीचे ध्यान करू लागावे, तर एकाऐवजी दुसरे भलतेच दिसते. जे भासू नये असे विलक्षण दुसरेच भासू लागते. ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, हेची बरी विवरावे आपले ठाई. आपण ध्यान देवाचे करायचे की देवालयाचे, याच्या प्रत्येकाने स्वतःशीच विचार करून पाहावा. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव. देव ओळखून जीव, तेथेची लावावा. देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे, म्हणून हे ओळखून भावभक्तीने त्या देवाच्या ठिकाणीच जीव लावावा. अंतरनिष्ठा ध्यान ऐसा, दंडक ध्यान अनारिसा. प्रत्यये वीन सकळपिसे, अनुमान ध्यान. अंतरिष्ठ ध्यान हे अशा प्रकारचे असते. दंडक ध्यान म्हणजे रूढ पद्धतीनुसार केलेले ध्यान वेगळेच असते. अनुभवाशिवायचे ध्यान त्यास अनुमानावर आधारलेले ध्यान म्हणून अनुमान ध्यान म्हटले असून तो शुद्ध वेडेपणा होय. अनुमाने अनुमान वाढे, ध्यान धरिता सेवेची मोडे. उगेची कष्टती पापुडे, स्थूळ ध्याने. कल्पनेने कल्पना वाढत जाते आणि ध्यान धरलेले असते ते मोडते. स्थूल ध्यानाच्या योगे लोक बापडे उगीचच कष्ट होतात. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती. भोगणे त्यागणे विपत्ती, देह योगे. देवाला देहधारी समजतात, त्यामुळे तेथे नाना विकल्प उठतात. देहाच्या योगे भोगणे त्यागणे विपत्ती हे सर्वच येते. ऐसे मनी आठवते, विचारिता भलतेची होते. दिसो नये ते दिसते, नाना स्वप्नी. अशा तऱ्हेने मनात विचार सुरू होतात, त्यामुळे भलतेच होते. अनेक प्रकारची स्वप्ने पडून जे दिसू नये ते दिसते. दिसते ते सांगता नये, बळे भावर्थ धरिता नये. साधक कासावीस होय, अंतर्यामी. जे दिसते ते कुणाला सांगता येत नाही, बळजबरीने भाव टिकू शकत नाही. त्यामुळे साधक अंतर्यामी कासावीस होतो. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपुले मन. मनामध्ये विकल्प दर्शन, होऊच नये. सांगोपांग ध्यान घडते की नाही याला आपले मन साक्षी असते, म्हणून आपल्याला मनोमनी ते कळते. मनात कुठलाही विकल्प उठताच कामा नये. फुटक मन एकवटिले, तेने तुटक ध्यान केले. तेथे कोण सार्थक झाले, पाहना का. इतरत्र वावरत असलेले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तुटके म्हणजे खंडित ध्यान केले, तर तेथे कोणते सार्थक झाले, जरा विचार करून पहा ना. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित. हाची अर्थ सावचित, बरा पहावा. अखंड ध्यान धरूनही जर हित होत नसेल, तर तो मनुष्य पतित जाणावा. पण असे होणे शक्य नाही, म्हणून नीट विचार करून पाहावा. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण. दोन्ही मध्ये अनन्य लक्षण, जसिले पाहिजे. ध्यान धरणारा कोण असतो, जे ध्यानात आठवते तो कोण, या दोघांमध्ये एकात्म भाव असला पाहिजे. अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे. ज्ञानी तो विवरून राहे, समाधान. खरे तर अनन्य हे स्वाभाविकच आहे, पण साधक शोधूनच पाहत नाही. ज्ञानी असतो तो विसरून स्वानुभवाने जाणतो आणि म्हणून समाधान पावतो. ऐसी हे प्रत्ययाची कामे,
प्रत्यये विण बाधिजे भ्रमे. लोकदंड कसंभ्रमे चालती प्राणी. अशा या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. अनुभव नसेल तर भ्रम उत्पन्न होतो. लोक रूढीला धरून लोक भ्रमाने वागतात. दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसले अवलक्षण. प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती. रूढ पद्धतीनुसार ध्यानाचे लक्षण मनात धरून बसतात. हेच अवलक्षण होय. प्रमाण काय अप्रमाण काय हे अध्यात्माचा बाजार मांडणारे लोक जाणत नाहीत. मिथ्या समाचार उठविती बाऊग्यास बोंबा घालिती. मनास आणिता अंती अवघेची मिथ्या. असे बाजारी लोक खोट्याच अफवा उठवतात, उगीच शिव्या देतात, पण नीट विचार केल्यावर हे सर्व खोटे आहे हे कळून येते. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला. मुकुट काढूनी माळ घाला, म्हणजे बरे. कोणी एक साधक ध्यानाला बसला, त्याला दुसरा कोणी एक शिकवू लागला. मुकुट काढून माळ घाल म्हणजे बरे असे तो म्हणाला. मनाचे थे काय दुष्काळ, जे आखुड कल्पिती माळ. सांगते ऐकते केवळ, मूर्ख जाणावे. सर्व मनानेच कल्पायचे, मग तेथे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे. म्हणून त्याने कल्पना केली की माळ आखूड आहे, म्हणून मुकुट काढून ती घालावी. याप्रमाणे सांगणारा आणि ऐकणारा दोघेही मूर्खच जाणावेत. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावी न लगती. कल्पनेची माळ थिटी करीती, काय निमित्त. ध्यानात प्रत्यक्ष कष्ट करावे लागत नाहीत, दोऱ्यात फुले गुंफावी लागत नाहीत, आणि तरी कल्पनेतील माळ ही आखूड करतात. ती कोणत्या कारणाने? बुद्धी वीण प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ. तया मूर्खासी खळखळ, कोणे करावी. बुद्धीशिवाय जे प्राणी ते अवघे निर्बद्धच समजावेत, त्या मूर्खाशी वादविवाद कोण करावा. जेने जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवर दंडक चालिला. साता पांचाचा बळावला, साभिमान. त्याने जसा परमार्थ केलेला असतो तशी रूढी पडते. 5-7 अनुयायी मिळून अट्टहासाने पंथ पुढे रेटला जातो, किंवा अशा पंथात 7 म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, शोक, भय व अज्ञान, आणि 5 म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. या 5 विषयांची गडबडच अहंकाराने बळावते. प्रत्यये वीण साभिमान, रोगी मारिले झाकून. तेथे अवघाची अनुमान, ज्ञान कैचे. अनुभवाशिवाय अभिमान करणे म्हणजे रोगी झाकून त्याला मारण्यासारखे आहे. सर्वच अनुमान असेल तेथे ज्ञान कसे बरे असणार. सर्वसाभिमान सांडावा, प्रत्यये विवेक मांडावा. माया पूर्व पक्ष खंडावा, विवेक बळे. सर्व अभिमान सोडून द्यावा, अनुभवाने विवेक प्रतिपादावा. मायेच्या पूर्व पक्षाचे विवेकाचे बळाने खंडन करावे आणि परमात्मा प्राप्ती करून घ्यावी. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा समाप्त.